कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीवर धारदार वार केल्याची घटना नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील उमानगर येथे घडली आहे। पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर पत्नी माहेरी गेली। त्या महिलेचा पती त्या ठिकाणी नेरळमध्ये पोहोचला। घरात तिची आई झोपलेली पाहून मला तुझ्यासोबत काही महत्त्वाचे बोलायचे आहे, म्हणून तू माझ्यासोबत बाहेर चल असे सांगून तिला मौजे उमानगर येथील स्मशानभूमी जवळील जंगलमय भागात नेले। पती अजय याने पत्नीला माझ्यासोबत माझ्या गावी नांदायला चल असे सांगितले, त्यास तिने नकार दिला। म्हणून अजय याने त्याच्या जवळील असलेल्या बॅगेतून मोठी सुरी काढून तिच्या गळ्यावर, डाव्या हातावर, डाव्या खांद्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण तिने कसाबसा तेथून पळ काढला। रक्तबंबाळ होऊन देखील तिने आपले घर गाठले। तिच्या आईने क्षणाचाही विलंब न करता नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल केले। नेरळ पोलिसांना ही खबर दिल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगी, पोलीस उपनिरीक्षक सरगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग किसवे यांनी घटनास्थळावर भेट दिली व जखमी महिलेच्या सांगण्यावरून घटना ठिकाणी पाहणी केली असता आरोपीने तेथून पळ काढला होता। सदर महिलेवर वार केलेली मोठी सुरी देखील मिळाली असून त्याचा पंचनामा करण्यात येत आहे। फरारी असलेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता डीडी टेडे यांच्या सूचनेनुसार एपीआय शिवाजी ढवळे आणि पीएसआय सरगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस शिपाई राजाभाऊ केकान, पोलीस शिपाई विनोद वांगळेकर यांचे पथक तयार करण्यात आले। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अवघ्या 5 तासातच मुंबईतील जोगेश्वरी येथून मुसक्या आवळल्यामुळे जखमीच्या कुटुंबातील लोकांनी समाधान व्यक्त केले। आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास नितीन मंडलिक करीत आहेत। जखमी महिलेला पुढील उपचाराकरिता उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात नेले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। अशा प्रकारच्या घटना या वारंवार होत आहेत। या आधी देखील नेरळ खोपोली परिसरात अशा घटना घडलेल्या आहेत। अशा प्रसंगाच्या वेळी आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी जनतेला केले आहे। 4 तासातच तपासाचा निष्पन्न केल्यामुळे सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे। शिवसत्ता टाइम्स साठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।